इयत्ता 7वी कविता 17वी थेंब आज हा पाण्याचा भाग 2. मुलांनो, आता आपण पुढील कडवे पाहूया. आभाळातील ह्या मोत्याने मातीमधली पिकती मोती. आभाळातील ह्या मोत्याने मातीमधली पिकती मोती. निसर्ग जाणी मोल तयाचे तुम्ही माणसे का मग पोती. संचय करता तिजोरीतल्या खणखणत्या त्या नाण्यांचा. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. थेंब आज हा पाण्याचा. मुलांनो, बघा, या ठिकाणी कवयित्री म्हणतात की आभाळातील मोत्याने म्हणजे जे थेंब आभाळातून खाली पडतात त्या थेंबांनी मातीमध्ये जमिनीमध्ये सुद्धा मोती पिकतात. शेतकरी शेतामध्ये धान्य पिकवतो, त्यामुळे मानवाची भूक भागते. म्हणून कवयित्रीने शेतातील या धान्यालाही मोती म्हटलेले आहे. पुढे कवयित्री म्हणतात, निसर्ग सुद्धा या पाण्याची किंमत जाणतो, परंतु माणूस हे जाणून घेत नाही. म्हणून त्या म्हणतात, तुम्ही माणसे का मग कोती. मॅडम, कोती म्हणजे काय? मुलांनो, कोती म्हणजे संकुचित वृत्ती असणारी, त्याला कोत्या वृत्तीची म्हणतात. निसर्ग हेच पाणी मातीमध्ये साठवून ठेवतो, यावर अनेक वृक्ष बहरतात. हेच पाणी नंतर माणसाला विहिरीतून वापरण्यास मिळते. याच निसर्गाने केलेल्या साठ्यावर अनेक जीव जिवंत राहतात. बघा मुलांनो, निसर्गाला सुद्धा पाण्याचे महत्त्व समजले आहे, परंतु माणूस मात्र संकुचित वृत्तीने वागतो. माणूस पैसा, सोने, नाणे या गोष्टींचा संचय करतो, साठवण करतो आणि ते तिजोरीमध्ये सांभाळून ठेवतो. परंतु सोन्याप्रमाणेच पाण्याचा प्रत्येक थेंब सुद्धा महत्त्वाचा आहे, पण त्याची मात्र तो साठवण करत नाही. बघा मुलांनो, किती सुंदर संदेश कवयित्री या कडव्यातून देत आहेत. चला, आता आपण पुढील कडव्याचे वाचन करूया. कशास पैसा वेडा चाळा. कशास पैसा वेडा चाळा. स्वतःहून ठगण्याचा दृष्टिकोन तू बदल कतारी. निसर्गास ह्या बघण्याचा. तहानीसाठी सांग पुरी का पोट तुला रे सोन्याचा. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. 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 मुलांनो, कवयित्री म्हणतात की पैसा, धन, संपत्ती या गोष्टींचा नाद वेडाचाळा करू नका, कारण यात सर्वच जण फसत आहेत. आणि निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदला, कारण पृथ्वीवरचे सगळे पाणी संपून चालले आहे. तुमची तहान भागवण्यासाठी तुम्हाला पाणीच प्यावे लागणार आहे. गोडभर पाणी प्यायला तरच तुमची तहान भागणार आहे. आपली तहान भागवण्यासाठी तुम्हाला सोन्याचा उपयोग होऊ शकणार नाही, त्यासाठी आभाळातील पाणीच लागेल. बघा मुलांनो, येथे माणूस सोन्याला, पैशाला किमती समजतो, परंतु सोन्याप्रमाणे बहुमूल्य असणाऱ्या पाण्याचा दुरुपयोग करतो. म्हणून त्याने पाणी जपून वापरले पाहिजे, असे कवयित्री सांगत आहेत. मॅडम, दृष्टिकोन बदलणे म्हणजे वागणे बदलणे ना? हो, बरोबर. म्हणजे पाणी हे जपून वापरावे असं कवयित्रीला सांगायचं आहे. कारण तहान लागली तर आपण पाणी पितो, म्हणून पाणी वाया घालू नये असे त्यांना वाटते आणि बहुमूल अशा पाण्याचे संधारण करा असं कवयित्री सांगतात. मुलांनो, बघा, आपण बऱ्याचदा पाणी अडवा, पाणी जिरवा असे वाक्य वाचतो, परंतु त्याप्रमाणे वागत मात्र नाही. म्हणून आपण आपले वागणे बदलणे आवश्यक आहे. आपण आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. अशा प्रकारे कवयित्री सुनंदा भावसार यांनी थेंब आज हा पाण्याचा या कवितेत पाणी कसे जपून वापरले पाहिजे आणि सजीवांच्या जीवनातील पाण्याचे महत्त्व हे अतिशय सुंदर शब्दात सांगितले आहे.